तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आपल्याला बॅनर एडिटिंगसाठी लागणारे बॉक्स। तर मित्रांनो, त्या बॉक्समध्ये आपल्याला आपला फोटो कसा कट आउट करून आपल्याला सेट करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर सांगायचं म्हटलं तर आपल्याला लागणार आहे पिक्सआर्ट ॲप। तर मित्रांनो, आपल्याला पिक्सआर्ट ॲपची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर प्ले स्टोअरवरून तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करायचे आहे। तर चला तर मित्रांनो, पिक्सआर्ट ॲप आपण ओपन करूयात। तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे एडिट अ फोटो। तर एडिट अ फोटो आपल्याला टच करायचा आहे। तर त्यानंतर मित्रांनो, आपल्याला घ्यायचं आहे बॅकग्राऊंड। तर हे बघा, बॅकग्राऊंडला टच करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला यापैकी कोणताही कलर सेट न करता आपल्याला विदाऊट बॅकग्राऊंड आपल्याला सेट करायचं आहे। तर मित्रांनो, हे बघा, मी ट्रान्सफर घेत आहे। तर ट्रान्सफर घेतल्यानंतर मित्रांनो थोडं लोड घेईल। तर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसेल शेप। तर मित्रांनो, या शेपमध्ये आपल्याला जी शेप तुम्हाला आवडेल ती शेपमध्ये तुम्ही तुमचा फोटो या ठिकाणी सेट करू शकता। तर मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी एक शेप मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, त्याला कोणताही आपण पासवर्ड वगैरे काही दिलेला नाही आहे। तर मित्रांनो, ती शेप तुम्ही डाउनलोड करायची आहे त्या ठिकाणी। तर मित्रांनो, आपल्याला ती शेप या ठिकाणी ओपन करायची आहे। तर मित्रांनो, चला तर मी ॲड करून घेतो। तर ॲड फोटोला टच करायचं आहे। ॲड फोटोला टच केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला हे बघा मित्रांनो, एक नंबरला शेप आहे ती या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, याची साईज आपल्याला वाढवायची आहे। वाढवल्यानंतर मित्रांनो, आपल्याला करायचं आहे ॲड फोटो। तर ॲड फोटोला टच करून मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जो फोटो आपल्याला त्या फ्रेममध्ये सेट करायचा आहे तो फोटो आपण या ठिकाणी घेऊया। तर चला तर मित्रांनो, मी फोटो घेतोय। तर या ठिकाणी मी हा फोटो घेतोय। तर फोटो घेतल्यानंतर मित्रांनो, त्याची साईज आपल्याला वाढवायची आहे। वाढवल्यानंतर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे ब्लेंडमध्ये। तर ब्लेंडमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे मल्टिप्लाय ऑप्शन दिसेल तर मित्रांनो, आपल्याला करायचं आहे याला मल्टिप्लाय। तर मल्टिप्लाय केल्यानंतर मित्रांनो, आपला जो फोटो आहे तो या ठिकाणी आपला सेट होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जसं सेट करायचं आहे तसं तुम्ही याला ट्रान्सफर करू शकता। तर हे बघा, माझा फोटो जो आहे तो राईट झालेला आहे, व्यवस्थित या ठिकाणी सेट झालेला आहे। तर मित्रांनो, नंतर करायचं आहे आपल्याला याला राईट केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला याला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड करण्यासाठी जो ॲरो आहे मित्रांनो, त्याला आपल्याला टच करायचा आहे। तर त्याला टच केल्यानंतर मित्रांनो, आपला जो फोटो आहे तो आपला गॅलरीमध्ये याचा आपण पी एन जी सेव्ह झालेला आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।